अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक शनिवारी 30 मे रोजी होत असून मतदानाअंती उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे। अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। रखरखत्या उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मतदान केंद्रावर व्यक्तिशःचे 16 केंद्र असून सोसायटी मतदार संघासाठी 1 असे एकूण 17 केंद्र असणार आहेत। एकूण 135 कर्मचाऱ्यांची नेमणूक यासाठी करण्यात आली आहे। याशिवाय पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत आहे। शेतकी संघाच्या 15 जागांसाठी ही निवडणूक होत असून यात आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने 15, खासदार स्मिता वाघ यांचे किसान विकास पॅनलने 14 तर काँग्रेसचे शेतकरी पॅनलने 10 जागांवर एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत। गेल्या 10 दिवसांपासून उमेदवारांनी कडक उन्हात गावोगावी जाऊन प्रचार केला आहे। व्यक्तिशः मतदारसंघ 5, महिला राखीव मतदारसंघ 2, इतर मागासवर्ग 1, SC/ST मतदारसंघ 1, NT मतदारसंघ 1 अशा 10 जागांसाठी 16,039 एवढी मतदारसंख्या असून यापैकी 4,800च्या जवळपास मयत सभासद आहेत तर 1,500 सभासद हे बाहेरगावी वास्तव्यास आहेत। त्यामुळे या मतदारसंघात 50% पेक्षा जास्त मतदान होणार नसल्याची शक्यता असून यामुळे निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे। सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपच्या पॅनलमध्येच सरळ लढत असून या मतदारसंघातून काँग्रेसने एकही उमेदवार दिला नाही। या मतदारसंघासाठी 107 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या मतदारसंघात शेवटच्या क्षणी क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही। आर्थिक गणितांची आकडेमोड केल्यानेच या मतदारसंघात विजय शक्य आहे। या निवडणुकीत सत्ताधारी गटांमध्येच खरी प्रतिष्ठेची लढाई रंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने सहकार क्षेत्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे। अनेक मातब्बर उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीत आर्थिक उलाढालही झाली असून मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवले गेले आहे। अंतिम टप्प्यात समीकरणे आणखी वेगाने बदलल्याचे संकेत मिळाले आहेत। अमळनेर तालुक्यातील विविध शासकीय निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र 15 जून 2026 पर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे आवाहन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी केले आहे। संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। लाभार्थी स्वतःच्या स्मार्टफोनवर बेनिफिशियरी सत्यपान आणि आधार फेस RD या ॲपद्वारे मोफत प्रमाणपत्र तयार करू शकतात। तसेच सेतू केंद्रावर 50 रुपये शुल्क देऊन ही सुविधा उपलब्ध आहे। दरम्यान सदर प्रमाणपत्र तहसील कार्यालय किंवा संबंधित तलाठी कार्यालयात जमा करावे। तसेच वेळेत प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील अनुदान बंद होण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे। साखरपुडा असल्याने मेकअप करण्यासाठी गेलेली 21 वर्षीय तरुणी ब्युटी पार्लरमधूनच निघून गेल्याची घटना 28 रोजी घडली आहे। तालुक्यातील एका खेडेगावातील 21 वर्षीय तरुणीचा 1 जून रोजी साखरपुडा असल्याने ती मेकअप करण्यासाठी 28 रोजी 11 वाजता चुलत भावासोबत अमळनेर शहरात सुरभी कॉलनीत स्वामिनी ब्युटी पार्लरमध्ये आली होती। पार्लरमध्ये 4-5 तास लागणार होते। गावात लग्न असल्याने तरुणीला सोडून तिचा भाऊ लग्नाला निघून गेला। 4 वाजता चुलत भाऊ सदर तरुणीला घेण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी ती दिसून आली नाही। तिचा फोनही बंद असल्याने नातेवाईकांना विचारून परिसरात शोध घेतला असता कोणताही तपास न लागल्याने तिच्या भावाने अमळनेर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे। पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नितीन मनोरे हे करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असून बहुप्रतीक्षित आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असून इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे। तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 67 ग्रामपंचायतींसाठी जून आणि जुलै महिन्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार
तहसीलदार कार्यालयामार्फत आरक्षणाची सोडत जाहीर केली जाणार आहे. यात अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, नागरिक मागास प्रवर्ग OBC आणि महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण निश्चित केले जाईल. आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकतेसाठी जाहीररित्या चिठ्ठ्या टाकून आरक्षण निश्चित केले जाईल. आरक्षणामुळे अनेक विद्यमान सरपंचांचे आणि सदस्यांचे भवितव्य ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे. विशेषतः OBC आरक्षणाच्या जागा आणि महिला आरक्षणाच्या 50% कोट्यामुळे गावागावांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर आता लवकरच प्रत्यक्ष मतदानाच्या तारखांचे वेळापत्रकही समोर येणार आहे.